नमस्कार, मी गौरी पाटील. ज्ञान अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमापलीकडील भाषा, नॉलेज करिक्युलम अँड लँग्वेज अक्रॉस करिक्युलम या कोर्स पेपर 2022 तील युनिट 1 मधील 1.2 सोर्सेस ऑफ नॉलेज ची माहिती आज आपण घेणार आहोत. मानव हा विचारशील प्राणी आहे. विज्ञान, संशोधन यातून नित्य नवीन ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न मानवाने पूर्वीपासूनच केला आहे. नवीन ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सोर्सेस ऑफ नॉलेज किंवा ज्ञानाचे स्रोत अतिशय महत्वाचे आहेत. देर आर मेनी वेज टू गेन नॉलेज. ज्ञान मिळविण्याचे बरेच मार्ग आहेत. रिलायबिलिटी अँड ॲक्युरसी बेस ऑफ ॲक्वायरिंग नॉलेज. ज्ञानप्राप्तीचे जे काही मार्ग आहेत त्यामध्ये विश्वसनीयता, अचूकता या अतिशय महत्वपूर्ण बाबी आहेत. मानवास ज्ञान हे योगायोगाने, अनुभवाने व जाणीवपूर्वक प्रयत्न करून मिळवावे लागते. या ज्ञानाचा संचय करून ते ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केले जाते. ज्ञान प्राप्त करण्याचे बरेच मार्ग आहेत. ज्ञानाचे स्रोतांच्या आधारे ज्ञान प्राप्त केले जाते आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केले जाते. सोर्स इज अ प्लेस, पर्सन or thing from which something originates or can be obtained. स्रोत म्हणजे अशी जागा, व्यक्ती किंवा एखादी गोष्ट ज्यातून काहीतरी नवीन माहिती प्राप्त होत असते. ज्ञानप्राप्ती करण्यासाठी काहीतरी नवीन माहिती असणं गरजेचं आहे आणि ही माहिती आहे ही आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी सोर्स पासून किंवा माध्यमातून मिळत असते आणि हे माध्यम एखादं ठिकाण असू शकतं, एखादी व्यक्ती असू शकते किंवा एखादी गोष्ट असू शकते. कन्सेप्ट ऑफ नॉलेज. Knowledge includes the fact or condition of knowing which is gained through experience or association. अनुभव आणि सहवासाद्वारे वास्तविकता जाणून घेणे ज्ञानामध्ये अभिप्रेत असते. नुसती नवीन माहिती जाणून न घेता त्या माहिती बरोबर त्याची वास्तविकता जाणून घेणे ज्ञानामध्ये अभिप्रेत आहे. Any new information acquired by an organism through formal, informal or non-formal ways of inquiry can be termed as a knowledge. औपचारिक, अनौपचारिक, सहज शिक्षण या सर्व माध्यमातून प्राप्त झालेली नवीन माहिती आपण ज्ञान असे म्हणतो. आता ज्ञान ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे सांगितला जातो. विविध मार्गांनी माहिती गोळा करणे, माहितीचा वापर करून विचार करणे किंवा चिंतन करणे, विविध अनुभव घेणे या सगळ्यांचा विचार ज्ञान या संकल्पनेमध्ये केला जातो. त्याचबरोबर स्व अनुभव घेणे याचा सुद्धा ज्ञानामध्ये विचार केला जातो. ज्ञान संपादनासाठी प्रत्येक व्यक्तीची मानसिक क्षमता, वैचारिक क्षमता प्राप्त कराव्या लागतात किंवा त्यांच्यामध्ये त्या असाव्या लागतात. आता काही ज्ञानाच्या व्याख्या पाहूयात. प्लेटो हॅज एक्झामिन्ड 3 डेफिनेशन्स ऑफ नॉलेज. नॉलेज इज अ प्रिस्क्रिप्शन और सेन्सेशन. ज्ञान म्हणजे आकलन किंवा संवेदन. नॉलेज इज ट्रू बिलीफ. ज्ञान म्हणजे खरा विश्वास. नॉलेज इज ट्रू बिलीफ अकंपनीड बाय अ रॅशनल ग्राउंड. ज्ञान म्हणजे ज्ञानाविषयीचा तार्किक आधार होय. प्लेटो फायनली कॉल्ड knowledge as a justified truth. According to the most widely accepted definition, knowledge is justified true belief. ज्ञान जे आहे ते ज्ञान अनुभव आधारित, प्रासंगिक आणि कृतीशील माहिती होय. Knowledge is information that is relevant, actionable and at least partially based on experience. अनुभवावर आधारित ज्ञान हे अतिशय महत्वाचं आहे. For example, sun rises in the east is a knowledge or true belief that is supported by the fact which is arrived at through daily observations of millions of years by people. की सूर्य हा पूर्वेकडे उगवतो हे जे आहे हे काय आहे हे सत्य आहे की अनेक वर्षापासून व्यक्तींनी ते पाहिल्यानंतर किंवा अनुभवल्यानंतर ते मान्य केलेलं आहे किंवा ते मान्यता पावलेलं आहे. आता सोर्सेस ऑफ नॉलेज. पहिला जो सोर्स आहे तो आहे सेन्सरी प्रिसिप्शन. यालाच आपण इंद्रिय ज्ञान असं म्हणतो. सेन्सेस आर द गेटवेज ऑफ नॉलेज. 5 सेन्सेस हेल्प an individual to get primary information regarding any object, individual or event, etc. For example, student can see an experiment conducted by the teacher, hear the explanation,
टच द ऑब्जेक्ट और प्रोडक्ट, स्मेल द आउटपुट, टेस्ट द प्रोडक्ट एक्सेट्रा. ही मानवाची डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही ज्ञानेंद्रिय आहेत. आणि ज्ञानेंद्रिय ही वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी मानवाला मदत करत असतात. मानवाची ज्ञानेंद्रिय जेवढी कार्यक्षम असतील तेवढे त्याचे अनुभव हे अधिक समृद्ध असतात. आणि व्यक्ती विविध घटकांचे किंवा वस्तूंचे किंवा परिस्थितींचे प्रत्यक्ष अनुभव घेते आणि या अनुभवांच्या आधारे ती स्वतःची विचार किंवा मते तयार करत असतो. आणि हे जे काही प्रत्यक्ष अनुभवाद्वारे किंवा प्रत्यक्ष अनुभवाद्वारे घेतलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान दीर्घकाळ टिकत असतं. इंद्रिय ज्ञान हा ज्ञानाचा प्रमुख मार्ग आहे. 5 ज्ञानेंद्रिय जी आहेत आपली डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून एखादी व्यक्ती जे काही ज्ञान प्राप्त करत असते ते ज्ञान चिरकाळ टिकून राहतं. उदाहरणार्थ शिक्षक विद्यार्थी शिक्षकांनी घेतलेला प्रयोग पाहू शकतात, स्पष्टीकरण ऐकू शकतात, वस्तूला स्पर्श करू शकतात, एखादं आउटपुट असेल लॅब मधलं समजा एखादा वायू वगैरे तर त्याचा गंध घेऊ शकतात आणि काही गोष्टींची चव घेऊ शकतात. मग दैनंदिन वर्ग अध्यापनामध्ये जे काही स्वतःचे अनुभव आहेत ते स्वतःचे अनुभव स्वतः जतन करून त्याच्या योग्य पद्धतीने किंवा योग्य वेळी योग्य कृतीतून त्याचा पुनरावृत्ती करणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी इंद्रिय ज्ञान आपल्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या इंद्रिय ज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक अनुभव देऊन किंवा अधिकाधिक त्यांच्याकडे या 5 ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून शिक्षण हे अधिक चांगल्या पद्धतीने देता येईल. त्यानंतरचा आहे ज्ञानप्राप्तीचा दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे तर्क किंवा अनुभव. लॉजिकल रिझनिंग इज अनदर वे ऑफ acquiring knowledge. It is related to brainary functioning. People become modern and developed by the way they approach the matter through logical reasoning. ज्ञानप्राप्तीचा हा दुसरा मार्ग आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये तर्क करण्याची क्षमता असते. ही क्षमता व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असेल, परंतु तर्क करण्याची क्षमता ही प्रत्येक व्यक्तीकडे असते. आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये सत्य शोधण्यासाठी किंवा समस्या निराकरणासाठी व्यक्ती तर्काचा हा वापर करत असते. आता कोणतीही व्यक्ती ज्ञान प्राप्त करण्यासाठी जेव्हा तर्क या मार्गाचा वापर करते तेव्हा या तर्काचे 2 भागामध्ये वर्गीकरण केले जाते. पहिला जो आहे तो आहे निगमनात्मक तर्क विचार आणि दुसरा जो आहे तो आहे उद्गामी तर्क विचार. आता आपण सर्वप्रथम निगमनात्मक तर्क विचार पाहूया. यालाच डिडक्टिव्ह रिझनिंग असं म्हटलं जातं. इट इज द अर्लियर फिलॉसॉफिकल मेथड ऑफ लॉजिकल रिझनिंग. द फेमस philosopher Aristotle developed it is an deductive method of problem solving, moving from the general assumptions to specific application. That means general to particular principle. ही जी काही निगमनात्मक तर्क विचार पद्धती आहे याचा प्रणेता जो आहे तो एरिस्टॉटल आहे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे या तत्वाचा वापर यामध्ये केला जातो. निगमनात्मक तर्कामध्ये आपण जे काही निष्कर्ष काढले आहेत ते तथ्यानुसार पडताळता येतात, तसेच त्यांनी सार्थकता निश्चित करता येते. परंतु निगमनात्मक तर्क याचा जो काही वापर आहे तो नवीन ज्ञान किंवा नवीन माहिती मिळविण्यासाठी, नवीन शोध लावण्यासाठी जास्त त्याचा उपयोग करता येत नाही. काही निगमनात्मक तर्क पद्धतीचे उदाहरणं आहेत किंवा ते कशा पद्धतीने ऑपरेट केलं जातं याचं दिलेलं आहे. 3 प्रकारची विधाने असतात. पहिलं जे विधान आहे इट इज अ सेल्फ एव्हिडंट अझम्पशन प्रिव्हियसली एस्टॅब्लिश्ड बाय द मेटाफिजिकल ट्रूथ. पहिलं जे विधान आहे हे स्वयंसिद्ध आधारलेलं किंवा पूर्व प्रस्थापित तथ्य आहे. उदाहरणार्थ सर्व मानव मर्त्य आहेत. ऑल मेन आर मॉर्टल. दुसरं जे विधान आहे इट इज अ पर्टिक्युलर केस रिलेटेड टू द मेजर प्रिमाइस. दुसऱ्या विधानामध्ये या तथ्याशी आवश्यक भावी संबंध असलेले विशिष्ट कथन असते. उदाहरणार्थ विनय हा मानव आहे. विनय इज अ मॅन. आणि तिसरं जे विधान आहे इट इज अ कन्क्लुजन बेस्ड ऑन बोथ प्रिमाइसेस. कन्क्लुजन अँड इन्फ्लुएन्सेस कुड बी शुअरली पॉसिबल. या दोन्हींचा संबंध प्रस्थापित करून काढलेला निष्कर्ष हा तिसऱ्या विधानामध्ये दिलेला असतो. विनय हा मर्त्य आहे. विनय इज अ मोर्टल.
या पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत हे तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जास्तीत जास्त प्रकारे पद्धतीने वापरले गेलेले दिसतात, की 2 विधानं असतात आणि त्यानंतर जे तिसरं विधान आहे त्याचा जो निष्कर्ष आहे, त्या संदर्भात तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले असतात आणि त्यापैकी तुम्हाला 1 निवडायचा असतो. त्यानंतरचं जे आहे ते आहे उद्गामी तर्कविचार, inductive reasoning. It is a process of specific observations of phenomena which leads to generalization. Here, individual arrive the conclusions after the empirical verification of many individual observations of a common phenomena. उद्गामी तर्कविचारामध्ये तथ्यांचे परीक्षण व सामान्यीकरण केले जाते. यामध्ये विशिष्टांकडून सामान्याकडे या तत्वाचा वापर केला जातो. यामध्ये विशिष्ट तथ्यांचे वैविध्यपूर्ण अनुभव घेतले जातात आणि घेतलेल्या अनुभवांमध्ये परस्पर संबंधाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि केलेल्या विश्लेषणातून सर्वसाधारण तत्वांचा शोध घेतला जातो. उदाहरणार्थ, शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर आपण असे म्हणतो की जी मुले नियमित व अधिक वेळ देऊन अभ्यास करतात त्या मुलांना नक्कीच परीक्षेत यश मिळते. याची जाणीव इतर विद्यार्थ्यांना होत असते. म्हणजे जे काही ठराविक विद्यार्थी आहेत त्यांनी जर रेग्युलर अभ्यास केला तर ती विद्यार्थी नक्कीच परीक्षेत यश मिळतात. म्हणजे ही जाणीव जी आहे ही इतरांना होते. म्हणजे उद्गामी तर्क विचार पद्धतीतून इतर विद्यार्थ्यांना याची जाणीव ही होत असते. त्यानंतर आहे अधिकृत प्रमाण, यालाच ऑथॉरिटी असे म्हणतो. व्यक्ती आपले दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही समस्या येतात त्या समस्या आणि अडचणी दूर करण्यासाठी अधिकृत व्यक्तींचा सल्ला घेणे कायमच पसंत करते. पूर्वीच्या काळी धार्मिक प्रमुख धार्मिक प्रमुख व्यक्ती असतील किंवा समाजप्रमुख व्यक्ती असतील किंवा नेते असतील हे अधिकृत प्रमाण मानले जात असत. नॉलेज व्हाया ऑथॉरिटी मीन्स नॉलेज गेन फ्रॉम दोज viewed as a authority figure. When we accept that a respected or famous person tell us. जेव्हा आपल्याला ज्ञान जे आहे व्यक्ती दैनंदिन जीवनातल्या समस्या आहेत, अडचणी आहेत किंवा दूर करण्यासाठी अधिकृत व्यक्तींचा सल्ला घेणे योग्य मानते. आता उदाहरणार्थ की आपल्याला जर बरं नसेल तर आपण सल्ला घेण्यासाठी डॉक्टरांकडे जातो किंवा कायद्याच्या बाबतीतलं जर एखादं काम असेल तर आपण पटकन एखाद्या वकिलाचा सल्ला घेतो. त्या क्षेत्रामध्ये जे काही ऑथॉरिटी पर्सन आहेत त्या पर्सनकडे जाऊन आपण त्या गोष्टींचा सल्ला घेणं योग्य मानत असतो. फॉर एक्झाम्पल, इफ रिसर्चर नीड information regarding the enrollment dropout rate of different educational sector, researcher can be collect information from the concerned authority regarding the above. The information provided by the concerned authority would be the knowledge from authority and authoritative knowledge. की जे काही ज्ञान आहे आपल्याला मिळणार आहे की ड्रॉपआउटची समस्या आहे आणि त्या ड्रॉपआउट रेट आपल्याला पाहिजे असेल तर आपण स्कूलचं पाहिजे असेल तर स्कूल रेकॉर्ड मधून घेऊ किंवा एखाद्या जिल्ह्याचं पाहिजे असेल तर आपण त्या ठिकाणी शिक्षण विभागाचं जे काही कार्यालय असेल शिक्षणाधिकाऱ्यांचं तिथे जाऊन आपण तो ड्रॉपआउट रेट तिथे पाहणार आहोत आणि ते काय असणार आहे ते ऑथराइज असणार आहे. त्यानंतर आहे ट्रॅडिशन्स, यालाच आपण परंपरा म्हणतो. परंपरेच्या माध्यमातून सुद्धा आपलं ज्ञानाचं जे आहे ते संक्रमण होत असतं किंवा आपण ते करत असतो. परंपरा हा ज्ञानाचा आणखीन एक महत्वाचा स्रोत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक ज्ञान हे परंपरेद्वारे संरक्षित आणि प्रसारित केले जाते. Most social related knowledge are preserved and transmitted through tradition. For example, social skill, values, social functions are entirely routed the traditions of the society. जे काही सामाजिक कौशल्य असतील, मूल्य असतील किंवा आपले सामाजिक काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आपण परंपरेच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे देत असतो. समाजाशी निगडित ज्ञान हे परंपरेद्वारे जतन केले जाते, संक्रमित केले जाते. सामाजिक कौशल्य, मूल्य, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी परंपरेद्वारे संक्रमित होतात. लोककला, पारंपरिक कला व कौशल्य या संदर्भातली माहिती सामाजिक व सांस्कृतिक परंपरेद्वारे मिळत असते. अशा पद्धतीने परंपरेच्या माध्यमातून ज्ञान हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संरक्षित केले जाते आणि प्रसारित केले जाते.
त्यानंतरचा जो सोर्सेस ऑफ नॉलेज मधला सोर्स आहे सायंटिफिक अप्रोच. वैज्ञानिक दृष्टिकोन हा ज्ञान संपादनाचा महत्वपूर्ण साधन आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाने प्राप्त केलेल्या ज्ञानाची किंवा माहितीची विश्वसनीयता आणि तर्कसंगतता ही अधिक जास्त प्रमाणात असते. सायंटिफिक अप्रोच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मीन्स ऑफ नॉलेज. Scientific approach ensures the reliability and rationality of the information or knowledge acquired. जे काही आपण ज्ञान प्राप्त करणार आहोत त्याला जर वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर ते ज्ञान जे आहे त्या ज्ञानाची विश्वसनीयता आणि तर्कसंगतता ही अधिक असते. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीने प्रत्येक ज्ञान हे आपण घेतलं पाहिजे किंवा त्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. एक्सप्लेन द डिफरंट सोर्स ऑफ नॉलेज गिव्हिंग अप्रोप्रिएट एक्झाम्पल. ज्ञानाचे विविध स्रोत उदाहरणासह स्पष्ट करा. अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. याचं उत्तर तुम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे तयार करून विथ प्रॉपर एक्झाम्पल्स लिहिणं गरजेचं आहे. थँक्यू.